नमस्कार मित्रांनो, मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नवनवीन टेक्निकल गोष्टी शिकण्यासाठी, ऑनलाईन गोष्टी शिकण्यासाठी मराठी नेट वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओव्हर सेट करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यास मदत होईल. चला तर सुरू करूयात मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहेच की NEP 2020 अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत शाळा गुणवत्ता मूल्यांकन अर्थात स्कॅप या ठिकाणी आपल्याला प्रत्येक CBSE शाळेप्रमाणे जिल्हा परिषद असतील किंवा खाजगी शाळांचे या ठिकाणी स्वयंमूल्यमापन करायचं आहे. त्यालाच आपण स्कॅप म्हणतो. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की स्कॅप नोंदणी कशी करायची, रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि स्कॅप अर्थात शाळा गुणवत्तेचे मूल्यांकन कसे करायचे हे आपण पाहिलेलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण मूल्यांकन करत असताना प्रत्येक मानक निहाय, स्टँडर्ड निहाय, मानक अर्थात निकष निहाय आपल्याला पुरावे किंवा फोटो या ठिकाणी अभिलेखे सादर करायचे आहेत. तर कोणकोणते पुरावे सादर करायचे आहेत डिटेल पाहूयात. चला तर सुरू करूयात. पहा, मानक क्रमांक 1 साठी खालीलप्रमाणे पुरावे असतील. तत्पूर्वी आपण मानक क्रमांक 1 पाहणार आहोत. मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि संदर्भ साहित्याची परिचित आहेत. बघा, त्यासंबंधी स्तरनिहाय या ठिकाणी आपल्याला पुरावा क्रमांक 1 सादर करावा लागणार आहे. वर्गातील भिंतीवर लावलेल्या अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्तीचे फोटो. वर्गात आपण भिंतीवर अध्ययन निष्पत्तीचे फोटो लावले असतील. स्तर 1 मध्ये त्यांचे फोटो आपल्याला अपलोड करावे लागतील. स्तर 2 मध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी मार्क घ्यायचे असतील तर चर्चासत्र आयोजन फोटो. अभ्यासक्रमाशी रिलेटेड आपण शाळेमध्ये काही चर्चासत्र, मीटिंग किंवा बैठक आयोजित केलेली असेल त्या चर्चासत्राचा फोटो या ठिकाणी आपल्याला स्तर 2चे गुण घेता येईल. बघा, स्तर 3 अंतर्गत मानक क्रमांक 1 साठी पाठ नियोजन केले असतील, टाचण काढले असतील, त्यांचे फोटो आपल्याला या ठिकाणी प्रत्येक वर्गाचे अपलोड करायचे आहेत. साधारणतः जेवढे वर्ग असतील तेवढे फोटो. आता बघा, हा सगळ्यात शेवटचा हायेस्ट स्तर आहे मानक 1 साठी. स्तर 4 अध्ययनविषयक मुख्य सूचना असतील, शालेय मीटिंगचे फोटो असतील, प्रेसाइडिंग रजिस्टर असेल, नियोजन केलेलं असेल अभ्यासासाठी, त्याचं या ठिकाणी आपल्याला पुरावा जोडावा लागेल. बघा, मानक क्रमांक 2 आहे. आता प्रत्येक मानक या ठिकाणी मी वाचून दाखवणार नाही. मानक क्रमांक 2 साठी आहे. स्तर 1 साठी पुरावा. बघा, सर्व इयत्ता वर्गातील वार्षिक नियोजन फोटो. स्तर 2 साठी पालक मेळावा घेतले असतील त्यांचे फोटो, माता पालक, शिक्षक पालक संघ यासाठी भेट यांचा पुरावा आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. गुगल ड्राईव्हमध्ये फोल्डर करून तो अपलोड करायचा आहे. स्तर 3 परिसर भेट, क्षेत्र भेट, सहल, आनंदायी शनिवार उपक्रम, तंत्रज्ञान वापर फोटो यांचे फोटो आपण काढलेले असतील वेळोवेळी. ते फोटो गुगल ड्राईव्हला अपलोड करून त्याची लिंक स्कॅपच्या वेबसाईटवर अपलोड करायची आहे. स्तर 4 पुरावा असेल शिक्षक पालक सभेचे प्रोसाइडिंग रजिस्टर आहे, जे मीटिंग रजिस्टर आपण त्यावर मीटिंग लिहितो त्याचे या ठिकाणी आपण त्या स्तराने आहे फोटो अपलोड करून. बघा, लक्षात घ्या, जितका वरचा स्तर तितके मार्क जास्त आहेत. समजा स्तर 1 असेल, स्तर 2, स्तर 3 आणि स्तर 4. प्रत्येक स्तराला त्यांच्या क्रमानुसार मार्क आहे. स्तर 1 ला 1 मार्क आहे, स्तर 2 ला 2 मार्क्स आहेत, स्तर 3 ला 3 मार्क आहेत आणि स्तर 4 ला 4 मार्क आहेत. परंतु जितक्या वरच्या स्तरामध्ये आपण त्या ठिकाणी दावा कराल किंवा त्या ठिकाणी मार्क घेण्याचा प्रयत्न करताल त्या ठिकाणी आपल्याला तितकेच स्ट्रॉंग पुरावे आपल्याला जोडावे लागतील, त्याशिवाय मार्क्स मिळणार नाही. बघा, मानक क्रमांक 3 साठी पहा. स्तर 1 मध्ये बघा, मानक क्रमांक 3 काय आहे? शाळा सक्रियपणे आपल्या शिक्षकासाठी नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र अध्यापनात वापरण्याची क्षमता निर्माण करते. तसेच केंद्रीय परिषदामध्ये इतर शाळेतील शिक्षकांनी त्या पद्धती अध्यापनासाठी उपयोगात आणल्या जातात. बघा, यासाठी निष्ठा प्रशिक्षण आहेत.
आपण निष्ठा प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचे प्रमाणपत्राचे फोटो या ठिकाणी दीक्षा ॲप वापरलेले ब्लेंडेड कोर्स केलेला आहे त्याचे फोटो अपलोड करायचे आहेत. स्तर 2साठी पुरावा आहे, पाठटाचन आहे, घटक नियोजन आहे, वार्षिक नियोजन हे आपण मानक क्रमांक 1 किंवा 2मध्ये पण पाहिलेलं आहे. स्तर 3मध्ये पुरावा आहे बघा, अतिरिक्त तासिका ज्या आपण घेत आहेत नवोदयसाठी, शिष्यवृत्तीसाठी किंवा त्याचं तासिकेचं नियोजन केलं असेल त्याचे पुरावे आपण अपलोड करायचे आहेत फोटोच्या रूपाने. स्तर 4 मानक क्रमांक 3-4साठी बघा, पाठटाचन असेल, घटक नियोजन, वार्षिक नियोजन, नाविन्यपूर्ण उपक्रम व त्यांचे फोटो या ठिकाणी स्तर 4 अंतर्गत मानक क्रमांक 4साठी आपल्याला पुरावे किंवा फोटो अपलोड करावे लागतील. बघा, मानक क्रमांक 5 आहे या ठिकाणी त्याचे पुरावे आहेत. स्तर क्रमांक 1साठी निष्ठा प्रमाणपत्र फोटो, दीक्षा ॲपवरील ब्लेंडेड कोर्स बघा नवीन आहे, टॅग प्रशिक्षण, इन्फोसिस ट्रेनिंग आहे. स्तर 2मध्ये पुरावे आहेत, पाठटाचन, घटक नियोजन, वार्षिक नियोजन. स्तर 3 अंतर्गत मानक क्रमांक 5साठी पुरावे आहेत, नवीन उपक्रम काही शाळेमध्ये घेतलेले असतील, कृतीयुक्त अध्यापन घेतलेले असेल त्याचे काही फोटो असतील, परिसर भेट असतील, निसर्ग भेट असेल त्याचे फोटो बघा. स्तर क्रमांक 4 मानक क्रमांक 5साठी स्तर क्रमांक 4 त्याचे फोटो आहेत पुरावे. अध्ययन निष्पत्ती स्तर गुणदान तक्ते आपण अध्ययन निष्पत्ती केलेले आहेत, परीक्षा घेतलेल्या आहेत, अध्ययन निष्पत्ती चाचण्या त्यांचं आपण गुणदान केलेलं आहे. त्याचे तक्ते त्याचे फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. FLN पायाभूत साक्षरता संख्याज्ञान याचे गुणदान तक्ते FLN चाचण्या आपण घेतलेल्या आहेत. चांगला शेरा कुणी अधिकाऱ्यांना दिलेला असेल, विविध स्पर्धा असतील त्यांचे फोटो देखील स्तर 4 अंतर्गत मानक क्रमांक 5साठी आपल्याला अपलोड करू शकता. बघा, मानक क्रमांक 6 आहे या ठिकाणी. मानक क्रमांक 6 यासाठी स्तर 1साठी अध्ययन निष्पत्ती गुणदान तक्ते सर्व वर्गासाठी आपण या ठिकाणी जोडू शकतात. आपण ऑनलाईन माहिती भरत असताना हे मानक किंवा मानके यांचे कोणते पुरावे जोडायचे पाहायचं आहे. स्तर 2साठी शिक्षक पाठटाचन असेल, घटक नियोजन असेल, वार्षिक नियोजन असेल यांचे पुरावे जोडायचे आहेत. स्तर 3साठी शिक्षक पाठटाचन, घटक नियोजन, वार्षिक नियोजन, मुख्याध्यापक यांनी केलेले निरीक्षण, लॉगबुक इत्यादी फोटो आपण जोडू शकता. मानक क्रमांक 7साठी हे चालू आहे बघा. स्तर क्रमांक 4साठी विद्यार्थ्यांनी तयार केलेले कृती कार्यक्रम बघा. मानक क्रमांक 8 आहे. स्तर 1 पुरावा 6 कृती दर्शवणारे वार्षिक नियोजन व मूल्यमापन तंत्र इत्यादी. स्तर 2साठी पुरावा नमुना पाठटाचन हे आपण मानक क्रमांक 8साठी कोणते पुरावे स्तरनिहाय जोडायचे ते पाहत आहोत. नमुना पाठटाचन स्तर 2मध्ये मार्क घ्यायचे असतील तर, स्तर 3मध्ये मार्क घ्यायचे असतील तर बघा पुरावा काय जोडायचा आहे. समग्र विकास पत्रक नमुना मूल्यमापन नोंदवही पुरावा ते तर आपल्याकडे आहे मूल्यमापन, त्याचा पुरावा आपण मानक क्रमांक 8मध्ये स्तर 3मध्ये मार्क घेण्यासाठी जोडू शकतो. स्तर 4साठी पुरावा बघा 6 मूल्यांकन दर्शवणारी समग्र प्रगती पत्रक नमुना स्तर 4मध्ये जोडू शकता. मानक क्रमांक 9मध्ये स्तर 1मध्ये बघा. स्तर 1मध्ये काय फोटो जोडायचे आहेत, कोणते पुरावे. पर्यावरण जनजागृती करण्याकरता आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम, प्रश्न मंजुषा, शासन, वादविवाद स्पर्धा, भाषण, भूमिका, पटनाट्य, फोटो बघा. स्तर 2मध्ये कोणते पुरावे जोडायचे आहेत. मानक क्रमांक 9साठी इको क्लब स्थापना, इको क्लब स्थापन केला असेल त्याची काय कारवाई केली असेल इको क्लब त्याचे फोटो त्याचे अहवाल, तसेच इको क्लब संख्या दर्शवणारे विद्यार्थ्याचे फोटो असतील काढलेले ते पण अपलोड करू शकता. स्तर 3 विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कार्यशाळेचा फोटो किंवा अहवाल लेखन फोटो या ठिकाणी आपण मानक क्रमांक 9साठी अपलोड करायचा आहे बघा. मानक क्रमांक 9 अंतर्गत स्तर 4 अंतर्गत जलसंधारण किंवा मृदा संवर्धनाचे फोटो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण जलसंधारण करण्यासाठी किंवा मृदा संवर्धनासाठी काही ॲक्टिव्हिटी घेतल्या असतील, कचरा व्यवस्थापनाच्या काही ॲक्टिव्हिटी घेतल्या असतील तर त्याचे फोटो त्याचे अहवाल या ठिकाणी तुम्ही अपलोड करून मानक क्रमांक 9साठी या ठिकाणी पुरावे सादर करू शकतात बघा.
तर बघा मानक क्रमांक 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 जिल्हा परिषद शाळासाठी लागू नाहीत. कोणते मानक आहे ते? 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. नीट लक्षात घ्या, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. मानक क्रमांक 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 जिल्हा परिषद शाळासाठी लागू नाहीत. इतर शाळासाठी हे कदाचित लागू असू शकतात. बघा, त्यामुळं आता आपण डायरेक्ट मानक क्रमांक 17वर आलेलो आहे. स्तर क्रमांक 1, मानक क्रमांक 17साठी स्तर क्रमांक 1 क्रीडा नियोजन फोटो. क्रीडा स्पर्धा असेल, क्रीडा साहित्य नोंदवही, आरोग्य तपासणीच्या नोंदीचे फोटो आपण अपलोड करू शकतो. स्तर क्रमांक 2साठी मैदानाचा फोटो असेल, मैदानी खेळ, बैठे खेळ, योगा डे, आरोग्य तपासणी करतानाचा फोटो, क्रीडा स्पर्धा सहभाग इत्यादी पुरावा आपण सादर करू शकतो. स्तर क्रमांक 3साठी क्रीडा नियोजन फोटो, क्रीडा तासिका वेळापत्रक, सर्व वर्ग फोटो या ठिकाणी आपण सादर करू शकतो. स्तर क्रमांक 4साठी क्रीडा उपक्रम यादीचा फोटो, शारीरिक शिक्षण खेळ घेताना मैदानावरील फोटो, फिट इंडिया, खेलो इंडिया या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतल्याचा फोटो मानक क्रमांक 17साठी आपण स्तर 4मध्ये अपलोड करू शकतो. बघा मित्रांनो, सर्वच मानकांचा या ठिकाणी आढावा घेणं शक्य नाही, त्यामुळे मी आता फक्त ओझरतं किंवा धावते या ठिकाणी आपल्याला मानके दाखवणार आहे. आपण या ठिकाणी ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. बघा मानक क्रमांक 19साठी काय पुरावे आहेत? बघा मानक क्रमांक 18साठी पुढील प्रमाणे स्तर 1, 2, 3, 4 निहाय आपल्याला पुरावे दिसतील. मानक क्रमांक 20साठी स्तर 1, 2, 3, 4 आपल्याला या ठिकाणी पुरावे दिसतील. बघा मानक क्रमांक 22साठी या ठिकाणी आपल्याला स्तर निहाय विविध पुरावे किंवा दस्तऐवज जे की आपल्याला अपलोड करायचे आहेत ते दिसतील. मानक क्रमांक 21साठी या ठिकाणी आपल्याला स्तरनिहाय विविध पुरावे दिसतील. मानक क्रमांक 23 आहे. मानक क्रमांक 24 स्तरनिहाय या ठिकाणी पुरावे आहेत. आपण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्यामुळे वेगाने घेतोय, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. स्तर क्रमांक 25साठी वरील प्रमाणे पुरावे आहेत. बघा स्तर क्रमांक 26साठी अशा पद्धतीचे पुरावे आपल्याला अपलोड करावे लागणार आहेत. स्तर क्रमांक 27 नाही आहे इथे. स्तर क्रमांक 28 अशा पद्धतीने आपल्याला पॅट अहवाल फोटो, शिक्षक प्रशिक्षण, कृती कार्यक्रम, पॅट पायाभूत चाचणी आहे त्याचे फोटो आपल्याला दस्तऐवज आपल्याला अपलोड करावे लागतील. 27 या ठिकाणी आलेला आहे, मागे पुढे झालेला आहे, काय हरकत नाही. या पुराव्यांचे आपण या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. बघा स्तर क्रमांक 34, स्तर क्रमांक 31, स्तर क्रमांक 32 त्याचे स्कॅप शाळा गुणवत्ता मूल्यांकनाअंतर्गत अपलोड करायचे पुरावे किंवा फोटो. स्तर क्रमांक 33, स्तर क्रमांक 35, 34 पाहिलेला आहे आपण यापूर्वी, स्तर क्रमांक आहे 35. स्तर क्रमांक 29 मागे पुढे होत आहे मित्रांनो. स्तर क्रमांक 30, स्तर क्रमांक 36, स्तर क्रमांक 38 आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओच्या माध्यमातून नोट करू शकता. स्तर क्रमांक 40 आवश्यक पुरावे. स्तर क्रमांक 42 स्तरनिहाय या ठिकाणी आवश्यक दस्तऐवज किंवा पुरावे दिलेले आहेत, त्यांचे फोटो आपल्याला अपलोड करायचे आहेत. स्तर क्रमांक 37 मित्रांनो मागे पुढे होत आहे, निश्चितपणे फाईलच तशी आहे त्यामुळे
समजून घ्या. स्तर क्रमांक 37, स्तर क्रमांक 41, स्तर क्रमांक 43, स्तर क्रमांक 39, स्तर क्रमांक 46. स्तरनिहाय पुरावे दिलेले आहेत, दस्तऐवज दिलेले आहेत, जे की आपल्याला स्क्रॅप शाळा गुणवत्ता मूल्यांकन वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत. बघा, स्तर क्रमांक 44 स्तरनिहाय, मानक क्रमांक 44 स्तरनिहाय पुरावे. बघा, मानक क्रमांक 45 स्तरनिहाय पुरावे. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. मानक क्रमांक 49 स्तरनिहाय विविध सादर करायचे दस्तऐवज, जे की आपल्याला वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत. मानक क्रमांक बघा 51 स्तरनिहाय विविध पुरावे, कार्यालयीन फोटो, दस्तऐवज, अहवाल, फोटो. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. मानक क्रमांक 48 स्तरनिहाय आवश्यक पुरावे, विज्ञान पेटी, भाषा पेटी, गणित पेटी असेल. स्तरनिहाय प्रयोगशाळा असेल. विद्यार्थ्यांना, दिव्यांग मुलांना संधीचे फोटो असतील, प्रयोग करतानाचे फोटो असतील, गणित विज्ञान मंडळाची स्थापना फोटो असतील, प्रयोग करतानाचे फोटो असतील. मानक क्रमांक 47 स्तरनिहाय देवाणघेवाण रजिस्टर आहे, पुस्तक वाटप रजिस्टर आहे, देवाणघेवाण रजिस्टर आहे, ग्रंथालय रजिस्टर आहे. बघा, मानक क्रमांक 43 साठी या ठिकाणी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, पाठ नियोजन आहे, प्रशिक्षण मार्गदर्शन, प्रशिक्षणामध्ये एखादा शिक्षक मार्गदर्शन करत असेल त्याचे फोटो अपलोड करा. बघा, मानक क्रमांक 50 साठी या ठिकाणी वर्गखोलीचा कला गुणविकासासाठी वापर करतानाचे फोटो, वर्गखोली सुशोभीकरणाचे फोटो असतील, इको क्लब, विविध क्लब असतील, सांस्कृतिक कार्यक्रम, जयंती यांचे फोटो आपण अपलोड करू शकतात मानक क्रमांक 5 साठी स्तरनिहाय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण स्क्रॅप SQAAF स्क्रॅप अर्थात शाळा गुणवत्ता मूल्यांकन याचे मूल्यांकन करत असताना मानकनिहाय अर्थात अध्ययन निष्पत्तीनिहाय, स्टँडर्डनिहाय, त्याला आपण मराठीमध्ये मानक म्हणूयात. तर मानकनिहाय प्रत्येक स्तरनिहाय कोणते पुरावे सादर करायचे ते आता आपण 1 ते 52 मानक क्रमांकाचे कोणते पुरावे या ठिकाणी आपल्याला वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत पुराव्याच्या रूपाने ते पाहिलेलं आहे. अशाच पद्धतीने मित्रांनो, आपण नवनवीन माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.